नमस्कार, मी गिरीश मांजरेकर, एटीजीसी बायोटेक. आज मी आलो आहे वापेगाव या गावामध्ये आणि इथे शेतकरी बंधू आहेत. मी त्यांचा तुमच्याशी थोडक्यात परिचय करून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे माऊली शिवाय शिंदे. आपण अकलूज ठिकाणी वापेगाव या गावात आहोत. आपला अर्धा एकराचा दोडक्याचा प्लॉट आहे. ह्याच्या अगोदर आपण उन्हाळ्यात एक प्लॉट घेतला होता. त्यावेळेस डंक माशीचं प्रमाण हे खूप कमी होतं, पण पावसाळ्यात मात्र ह्या डंक माशीचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहे. तर त्याच्यावरती उपाय काय, त्यासाठी सरांना आपण इथं बोललेलं आहे. तर सर आपल्याला प्रोडक्टची माहिती सांगतील. बरं, आपला आकर्ष सीएल हे आपलं डंख माशीसाठी प्रोडक्ट आहे. हे आपलं दोडका वेलवर्गीय जी पिकं आहेत, कलिंगड असेल, दोडका असेल, खरबूज असेल, या पिकांसाठी आपलं हे आकर्ष सीएल आहे. तर आज आपण हे कसं वापरायचं आहे ते थोडक्यात बघूयात. याच्यामध्ये अशा प्रकारची जेल आहे. आपल्याला जे आपण सापळे लावतोय, तुम्ही कंट्रोलसाठी आतापर्यंत मार्केटमध्ये सापळेच होते, फक्त आपण लिव्हरचे लावतोय ते, पण त्यामध्ये कसं होतंय की फक्त नर मारले जातात. ह्याच्यामध्ये नर आणि मादी हे दोन्ही सुद्धा मारले जातात. त्याच्यामुळे आपल्याला 90 ते 95% ह्याचा रिझल्ट मिळेल. आपण हे आता हा अर्धा एकरचा प्लॉट आहे. आपण ही ऍक्च्युली 1 एकरसाठीचा डोस आहे 250 ग्रॅमचा. आपण आता अर्धा एकरसाठी ही अर्धी जेल घेऊयात. अर्धा एकरासाठी पूर्ण जेल अर्धी घेतली, अर्धीच काढूयात. 1 एकरसाठी पाव किलोच आहे. हे जे आहे हे ऍक्च्युली या माशांचं खाद्य आहे. ह्याच्यामध्ये समूह गंध आहे. त्याच्यामुळे नर आणि मादी दोन्ही सुद्धा हे खाण्यासाठी म्हणून येतात. ह्याच्यामध्ये कोणतेही कीटकनाशक नाही. म्हणजे जर आपण हे डायरेक्ट असंच लावलं तर त्याने माशी खायला येणार पण मरणार नाही. जेव्हा पण ह्याच्यामध्ये पिप्रोनिल म्हणून कीटकनाशक येते, पिप्रोनिल 5% SC हे जे कीटकनाशक आहे हे आपण ह्याच्यामध्ये पाव किलोच्या डब्यासाठी 8 ते 10 मिली, आता आपण अर्धा घेतलाय त्याच्यामुळे आपण 4 मिलीच टाकतो. याच्यामध्ये औषधाचं प्रमाण हे 10 मिलीपेक्षा जास्त घ्यायचं नाहीये डब्यासाठी. व्यवस्थितरित्या ते मिक्स करून घ्यायचंय. मासे आकर्षित व्हायला सुरुवात झाली बघा, माशी जेलकडे यायला सुरुवात झाली. हे अशा प्रकारे आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलंय. मिक्स करताना ते व्यवस्थित मिक्स होईल, कुठेही औषधाचा पांढरा रंग दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बॉर्डरची एक लाईन आपल्याला सोडून द्यायची आहे. एक लाईन का? हा, बॉर्डरच्या सगळे पूर्ण बॉर्डरने एक लाईन सोडून द्यायची आणि 15 बाय 15 फुटाच्या अंतरावरती आपल्याला लावायचं. लावताना एक शेंगदाण्याच्या आकाराचा एक ठिपका 15 फुटावरती लावायचा, पानावरतीच. तर ह्याच्यामध्ये कुठला भाग तुम्हाला असा त्रासदायक होणार नाही असा. ऍक्च्युली तो गोळा बसला पाहिजे. वेलावरती आपण ठेवला तर तो हे नाही ना होणार, नाही काय होत, वेलावर कप्पा राहू शकतोय ना, राहू शकतो वेलावर मध्ये. ठीक आहे, तसंच करूया. हे 15 फूट होईल नंतर. 15 फूट.